मेलेडी चॉकलेट खाऊ। केंद्र सरकारकडून पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी करण्यात येणारा पुरवठा तसेच शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केंद्र व राज्य सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत आज नंदुरबार येथील नेहरू चौकात निषेध आंदोलन केले। या आंदोलनात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी बैलगाडीवर मोटरसायकल, सिलेंडर व तेलाचा डब्बा ठेवत सरकारचा निषेध करण्यात आला। तसेच शिवसेना पदाधिकारी यांनी गळ्यात कांद्याची माळ घालून तसेच मेलेडी चॉकलेट वाटत केंद्र सरकार व राज्य सरकारचा निषेध केला। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी केला। वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे आणि इकडे प्रधानमंत्री हे विदेश दौरे करत मेलेडी चॉकलेट वाटप करत आहेत। या सरकारला शेतकरी, गरीब वर्ग व व्यापारी यांच्याशी काही देणे नाही असा आरोप यावेळी संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला। त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि त्यांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। शिवसेना संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। यावेळी मुंबई महापालिकेचे नगरसेवक जितेंद्र वळवी, जिल्हा प्रमुख पंडित माळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर आज शिवसेनेने निषेध आंदोलन केलं केंद्र सरकारच्या विरोधात। या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये डिझेल आणि पेट्रोलची टंचाई असताना आमचे फेको पंतप्रधान हे 5 देशाचा दौरा करतायत आणि आपल्या इटालीच्या राष्ट्राध्यक्ष यांच्यासोबत मेलोडी चॉकलेट खातायत आणि मजा मारतायत। पण या देशामध्ये, या नंदुरबार, जळगाव, उत्तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा डिझेलसाठी रांगा लावून पेट्रोल पंपावर उभा आहे। तरी सुद्धा पंतप्रधानाला काही वाटत नाही आणि कोणतीही गोष्ट, कोणतीही प्रतिक्रिया या विषयावर पंतप्रधानाने दिलेली नाही। या महाराष्ट्रामध्ये एक फेकू आहे आणि दिल्लीमध्ये एक फेकू आहे। पण मला त्यांना आव्हान आहे, त्यांना इशारा आहे की ही जी वाढलेली महागाई आहे, डिझेल असेल, पेट्रोल असेल, गॅस असेल, याचे भाव ताबडतोब रद्द केले पाहिजेत, कमी केले पाहिजेत अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी आहे।